तर झी24 तासवर आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। अजित पवार फडणवीसांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत। वर्षा निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे। तर आज महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या खेळाडूंना आज वर्षावर स्नेहमिलनाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि याच कार्यक्रमासाठी खरं तर अजित पवार वर्षा बंगल्यावर जात आहेत। मात्र जरी या कार्यक्रमाचं कारण असलं तरी देखील या भेटीमध्ये जमीन गैरव्यवहारासंदर्भात काही चर्चा केली जाते का हे देखील पाहावं लागणार आहे। तर काही वेळापूर्वीच अजित पवार वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी रवाना झालेले आहेत। काही वेळातच ते वर्षा बंगल्यावर पोहोचतील आणि त्यांची फडणवीसांसोबत भेट होईल। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत। मनश्री, अजित पवार वर्षा बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीसाठी रवाना झाल्याची अपडेट समोर आली आहे। सध्या अजित पवार हे आता वरळी डोम या ठिकाणाहून निघालेले आहेत। वरळी डोम या ठिकाणी 5 दिवसीय आढावा बैठकांचं सत्र सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात, त्याच्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हे या निवडणुकीसाठी तयारी करते। त्याच्यामुळे वरळी डोमला सकाळीच अजित पवार आले आणि अर्थातच गेले 2 दिवस जो काही धुमाकूळ झालेला आहे पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणाच्या बातमीचा, या बातमीवरती सुद्धा त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली। ते संध्याकाळी पत्रकार परिषद घेत आहेत। मात्र दरम्यानच्या काळात अचानकपणे आता अजित पवार हे फडणवीसांच्या भेटीसाठी थेट वर्षा बंगल्यावर निघालेले आहेत। 12:30 वाजता ते वर्षा बंगल्यावरती पोहोचतील। फडणवीस आणि अजित पवारांची भेट ही या जमीन घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रथमच होते आहे। निमित्त आहे ते म्हणजे वर्षा बंगल्यावर महिला क्रिकेट विश्वविजेता संघातले जे काही खेळाडू आहेत त्यांना स्नेहमिलनासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे उपमुख्यमंत्र्यांसोबत मुख्यमंत्री आणि इतर मंत्री अधिकारी असा प्रोटोकॉल सुद्धा त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित राहण्याकरता म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्षा बंगल्यावरती त्या ठिकाणी गेलेले आहेत। मात्र तिथेच गेल्यानंतर संध्याकाळच्या पत्रकार परिषदेच्या आधी अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणासंदर्भात काही चर्चा होते का हे बघणं महत्त्वाचं आहे। अशा चर्चेची शक्यता ही नाकारता येत नाहीये, कारण ज्या पद्धतीने एकापाठोपाठ एक विधानं आपण बघतो आहोत अजित पवारांची, की काल एक विधान होतं की काही गोष्टी कानावर आल्या होत्या, मी चुकीचं काही करू नका असं सांगितलेलं होतं। मात्र आज अचानकपणे विधान बदललेलं आहे की मला या प्रकरणाची पूर्वकल्पनाच नव्हती। संध्याकाळी आणखीन काय विधान करतायत अजित पवार हे बघणंही महत्त्वाचं आहे। त्या दरम्यान होणारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमधली ही भेट आहे। या भेटीमध्ये जमीन घोटाळा प्रकरणासंदर्भातल्या चर्चेची शक्यता नाकारता येत नाहीये, कारण हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रथमच फडणवीस आणि अजित पवार आमने सामने येतात। त्यात फडणवीसांनी आक्रमकता घेत हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलेलं आहे आणि या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत। गुन्हे देखील दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। स्वतः मुख्यमंत्री गृहमंत्री देखील आहेत। त्याच्यामुळे या प्रकरणाचे अपडेट्स आता पुढे येत आहेत। त्यामुळे अजित पवार आणि फडणवीसांच्या या चर्चेमधून नेमकं काय पुढे येतंय यावर आपलं लक्ष असणार आहे। नक्कीच मनश्री, आपलं लक्ष असणार आहे की आज संध्याकाळी जी पत्रकार परिषद होणार आहे त्यामध्ये आता अजित पवार या भेटीनंतर काय वक्तव्य करतायत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।